बातमी आता काका पुतण्यांची आहे, कारण शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र येत आहेत। पुण्यातल्या साखर संकुल इथं कृषी क्षेत्रातील एआयच्या वापरासंदर्भात ही बैठक होणार आहे। या बैठकीला दोनही पवार उपस्थित असतील। विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्तानं होत असलेली ही चौथी भेट म्हणायला हवी। पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून केव्हा केव्हा भेटलेले होते काका पुतणे। पहिली भेट वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत भेट झाली 22 मार्चला। दुसरी भेट 10 एप्रिलला अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवार यांची उपस्थिती। तिसरी भेट 12 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत पवार काका पुतण्यांची उपस्थिती दिसली। आणि आज चौथी भेट होतीये 21 एप्रिलला पुण्यातल्या साखर संकुलात। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळीक जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, ठाकरे कुटुंब एकत्रित येण्यासंदर्भात एकीकडे चर्चा होत असताना, ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा होत असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातलं महत्त्वाचं घराणं म्हणजे पवार घराणं आणि अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा गेल्या 15 दिवसात चौथी भेट आज होतीये। त्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरे कुटुंबानंतर आता पवार घराणं सुद्धा राजकारणात एकत्रित येणार का या संदर्भात चंद्रशेखर? नक्कीच खरं तर काल रोहित पवारांनी सुद्धा एक विधान केलं होतं की जसं ठाकरे कुटुंब एकत्र येत आहेत तसे महाराष्ट्रातील जे दुभंगलेले कुटुंब आहेत, जे वेगळे झालेले कुटुंब आहेत, ते सगळे कुटुंब एकत्र यावं। खरं तर या विधानाला फार महत्त्व होतं असं म्हणावं लागेल, कारण पुन्हा एकदा आज जे आहेत शरद पवार आणि अजित पवार जे आहेत ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे जे साखर संशोधन केंद्र या ठिकाणी एकत्र येत आहेत। या ठिकाणी येण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे। आपण पाहिलं की घोटावडे या ठिकाणी अजित पवार यांचा जो मुलगा आहे त्यांच्या साखरपुड्यानिमित्त काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र आले होते। त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक जी सभा असते त्या सभेसाठी एकत्र आले होते। वसंतदादाच्या या बैठकीला आता पुन्हा एकदा नव्याने एकत्र येत आहेत। या बैठकीसाठी कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। खरं तर काका आणि पुतण्याची जी वाढती जवळीकता आहे हे कुठेतरी नवीन राजकीय समीकरण जुळणार का असं म्हणावं लागेल, कारण रोहित पवारांनी सुद्धा काल विधान केलं होतं की महाराष्ट्रातील जे वेगवेगळे कुटुंब सध्या विभक्त झालेले आहेत ते एकत्र यावं। आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसापासून जी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ठाकरे कुटुंबाची, या ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा नंतर आता पुन्हा त्याचे पवार कुटुंब आहे, या पवार कुटुंब एकत्र येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।